कथा शेतकऱ्यांच्या. जी काळी आई धनधान्य देई. मंडळी नमस्कार. शेडवरती पत्रा वापरत असताना कोणता वापरावा, खूप महत्त्वाचा विषय हा. आणि ज्यावेळेस आपण शेड बनवत असतो त्यावेळेस आपण प्रामुख्याने सिमेंट पत्रा वापरला पाहिजे. आता सिमेंट पत्र्याचे फायदे जर आपण बघितले तर ते असे आहेत की तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जी काही गरम होण्याची जी काही पद्धत असते त्या लोखंडी पत्रामध्ये, तर ते खूप त्याच्यामध्ये हीट टेम्परेचर इतकं वाढतं की तुमची खाली बकरी असेल आणि गाभण बकरी असेल तर ती गाभडून जाते, आणि कोंबडीची पिल्लं असतील तर ते भरपूर पिल्लांची मर त्यामध्ये होऊन जाते. आणि पावसाळ्यामध्ये जो काही एक थोडंसं जर मोठ्या थेंबाचा पाऊस असला तर जोरात ते दर वाजताना तर त्याचं पण त्या बकऱ्यांना असो किंवा पिल्लांना असो डिस्टर्ब होतो आणि ते भितात. आता थंडीच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर ते पत्र ज्यावेळेस थंड होतात वरती येऊन, तर त्यामुळे पण पिल्लांमध्ये मरीचं प्रमाण खूप होतं आणि बकऱ्यांमध्ये पण खुरकूत किंवा असे 1-2 आजार येऊन जातात. तर यासाठी सिमेंट पत्रा काय काम करणार आहे याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. सिमेंट पत्रा ज्यावेळेस तुमच्या उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर खूप असेल त्यावेळेस जर समजा तुमचं 47-48 डिग्री जर तापमान झालेलं असेल तर त्यावेळेस हे सिमेंट पत्रा तुमच्या शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन करायचं काम करतं आणि कमीत कमी अर्ध्यावरती तुमच्या शेडमध्ये टेम्परेचर आणून ते सोडत असतं, जेणेकरून वरून जे काही सूर्यप्रकाश असतो तो डायरेक्टली जसं आपण एखाद्या स्लॅबच्या घरात बसलेलो आहे तसं फील तुम्हाला या शेडमध्ये उन्हाळ्यात येत असतं. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण पत्राच्या शेडविषयी जे बोललो की त्याच्यात आवाज होणार आणि पक्षी घाबरणार, बकरी पण घाबरणार थोडीशी आहे ना, तर या पत्रावरती ज्यावेळेस पाऊस येईल तर थेंब तुम्हाला स्लॅबच्या घरामध्ये जसा आवाज येत नाही ना त्या पद्धतीचा फील येईल आवाज, पण एकदम कमी प्रमाणामध्ये. आणि तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण थंडीच्या दिवसामध्ये या पत्रावरती या शेडवरती ज्यावेळेस थंडीमध्ये हे पत्र आपण टाकलेले आहेत तर त्या थंडीचं जे काही प्रमाण आहे तर पत्रातून खाली तुमचं थोडंसं तुम्ही हे म्हणजे एक्सपेरिमेंटसुद्धा करू शकता की पत्राच्या शेडमध्ये जावं आणि थंडीच्या दिवसात त्याच्या खाली थांबावं आणि या पत्राच्या खाली येऊन थांबावं. तुम्हाला लगेच जो काही बदल आहे तो जाणवणार आहे. आणि ह्या गोष्टी आपण अगोदर खूप साऱ्या ठिकाणी ऑब्झर्व केल्या, त्यानंतर आपण इथं आपल्या शेडवरती सिमेंट पत्रा टाकण्याचा हा निर्णय इथं घेतलेला आहे. तर सिमेंट पत्रे शेडवरती टाका आणि त्याचे फायदे काही अशा प्रकारे आहेत. हा व्हिडिओ सिमेंट पत्राबाबतीतला कसा वाटतो कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, तुम्ही जर का बकरी पालन आणि कुक्कुटपालन जर करत असाल तर शेतीमध्ये खाद्याचं नियोजन 3 ते 4 महिने अगोदर करायला सुरुवात करा. त्यानंतर मग तुम्ही शेडच्या मागे लागा. त्यानंतर मग तुम्ही तुमचं जिथं काही तुम्ही कंपाऊंड वॉल करताय वगैरे शेतीला त्याच्या मागे लागा. आणि नंतर 3 महिने 4 महिन्यानंतर तुम्ही कोंबड्या असो किंवा बकऱ्या असो तुमच्या शेडवरती आणा. तर तो तुमचा जो कुक्कुटपालन करायचा जो व्यवसाय राहील, बकरी पालन करायचा जो व्यवसाय राहील तो एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो आणि त्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाही. कशी वाटते माहिती कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. जी काळी आई धनधान्य देई.